कथासागरच्या 189 भागात सगळ्यांचं स्वागत. आज महिला विशेष दिनाच्या निमित्ताने खास कथा आहे आणि कथेचं नाव आहे व्रतस्थ. भारतामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जप जाप्य ताप्य. यांनी आराधना केली शिवाची, ह्याला प्रसन्न करून घेतलं. त्यांनी विष्णूची केली, रामाची केली, त्यांना प्रसन्न झालं आणि त्याच्या जोरावर त्यांना बहुत ताकद मिळाली. अशी ही भारताची भूमी, वैदिक धर्म याच परंपरेतलं पण आज आपल्यामध्ये जिवंत असणारी आणि मला असं वाटतं की जी आपल्या भारतीयांसाठी, आपल्या पंतप्रधानांसाठी एक ताकद आहे अशी एक व्रतस्थ स्त्री, तिची मी खास तुम्हाला ओळख करून देणार आहे. मी खूप खूप नशीबवान म्हणून मला स्त्री तिला कशी म्हणू मी, एक वंदनीय पूजनीय असं व्यक्तिमत्व. तिला मला भेटता आलं. माझी मैत्रीण बिंदूजी पहिल्यांदा सह्याद्री वाहिनीवर इथे होती, आता ती अहमदाबादला गेली. तिच्यामुळे मला जगातला सर्वात लोकप्रिय नेता, त्याच्या बायकोचं नाव नाही आपल्याला माहिती. ती कधी मीडियासमोर येते नाही, मुलाखती देते बिलकुलच नाही, तिचं कोणी गुणगान गातं बिलकुलच नाही. जसा एखादा पायातला दगड असावा त्याप्रमाणे असणारी, पण पायातला दगड नसेल तर इमारत नाही ना उभी राहत. अगदी तशीच पतिव्रता, साध्वी, धर्मपरायण, निर्मोही, देवावर श्रद्धा असणारी, भक्तीनी परिपूर्ण आणि प्रसिद्धी आणि राजकारण याच्यापासून कोसो दूर अशा यशोदाबाईंची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे. त्यांच्याकडे बघितलं की गुजराती, साडी नेसणाऱ्या, ठेंगणी ठुसकी, गोरी, त्याचबरोबर तेजस्वी चेहरा, वात्सल्याने परिपूर्ण अशा प्रकारचा चेहरा आणि प्रेमभाव जिच्या मनात वसलेला आहे अशी स्त्री मला भेटली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे वैभव मोजतो ना, पैसा, अडका, घर, इमारत, धन दौलत, ते तिच्याकडे किती आहे मला बिलकुल माहिती नाही, पण तरीही मला जगातली ती सगळ्यात श्रीमंत स्त्री वाटली, कारण तिच्या भावना आणि मन पूर्ण समाधानाने भरलेलं आहे. ती पांडुरंग शास्त्री आठवले यांची भक्त आहे आणि अर्थातच गीता वाचत नाहीत तर त्या जगतात अशा यशोदाबाई. मला असं वाटते आज मी त्यांची ओळख करून देणं एवढ्यासाठीच मला गरजेचं वाटलं की कित्येक वेळेला कोणी एखादी CEO आहे, मोठी डॉक्टर झाली, इंजिनियर झाली किंवा उद्योगपती झाली की तिचं आपण गुणगान करतो आणि स्त्रियांचं एम्पॉवरमेंट असं म्हणतो. पण याच्याशिवाय भारतामधल्या कित्येक स्त्रिया या अशा आहेत की ज्या घरी आहेत, मात्र त्यांचं काम, त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती देवावरची, याच्यामुळे त्यांची ताकद देशाला मिळत असते. आपण उगाच असते ना वटपौर्णिमेचं व्रत करत किंवा शक्तिस्थानं मानतो. कोण होती शक्तिस्थानं, म्हणजे काय होती? सती आणि पार्वती, सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे. मग ह्या तर कितीतरी काळापूर्वी झालेल्या गोष्टी. मग आज त्यांचाच वारसा पुढे निभावणाऱ्या ज्या अनेक जणी आहेत, त्यांच्यापैकी या यशोदाबाई. मी वर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बिंदूजींच्यामुळे मला त्यांना भेटण्याचा योग आला. एवढंच नव्हे तर जवळजवळ 4-5 तास आम्ही त्यांच्या घरी होतो. मात्र आम्ही घरी गेलो त्याच्या अगोदर त्यांनी चौकशी करून घेतली होती की राजकारणाशी काही संबंध आहे का. नाही. दुसरी गोष्ट अशी की मी आणि माझ्याबरोबर आणखीन 2 जण होतो, आम्ही 3 जण जाणार होतो. आम्ही तिथे पोचेपर्यंत गाव कसं आहे तर छान गाव आहे, स्वच्छ आहे, खूप मोठं नाही आहे, पण पटेलांचं गाव आहे, वैभव संपन्न आहे. अनेक पटेल हे परदेशात आहेत. यांचं घर साधंसुधं तरीही संपत्तीने भरलेलं, समाधानाची संपत्ती त्यांच्या घरात नांदती आहे. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांची गीता वाचून व्हायची होती पुरी. थोडंसं देवाचं म्हणणं बाकी होतं, म्हणजे त्या रोज सकाळी, कारण त्या बाहेर येईपर्यंत आमचा ताबा घेतला त्यांच्या भावानी आणि वहिनीनी. हा त्यांचे भाऊ, धाकटे भाऊ, ज्याच्याबरोबर ते राहतात, आणि ह्या त्यांच्या वहिनीचं नाव तेच आहे, यशोदाच आहे. आणि हे त्यांचे भाऊ, त्यांचं नाव मी सांगीनच. आणि हा त्यांचाच एक फोटो की हे 3 जणं, आणि अर्थातच ह्या दोघांची फॅमिली त्यांच्या घरामध्ये राहते. ते सांगत होते की जेवायचा आग्रह करत होते. मुळात आम्ही म्हटलं बापरे असं कसं जेवायचं त्यांच्याकडे, पण
मी म्हटलं तसं गीता जगणारं हे कुटुंब आहे. आम्ही अनोळखी असूनसुद्धा जेवायचा आग्रह आमच्यासाठी त्या थांबल्या आहेत असंही सांगायला ते विसरले नाहीत. त्या येईपर्यंत त्यांच्या वहिनीने आमचा ताबा घेतला. त्या म्हणाल्या, अरे शादी हो गई तभी तो ये हमारी जी नणंद है वो तो छोटी थी ना, 8वी 9वी काहीतरी पास झालेल्या होत्या. मोदीजी जेमतेम 10-15 वर्षाचे होते. पूर्वीच्या जमान्यामध्ये त्यांची जी कास्ट आहे लोकलग्न होतं तसं लग्न झालं. मात्र मोदीजींवर पगडा होता विवेकानंदांचा. हम कशासाठी जन्माला येतो, सगळ्यांनी ही फिल्म बघितलीही असेल. याच्याशिवाय RSSच्या ते संपर्कात आलेले होते. आणि आपल्याकडे जसे रामदास, आपण त्यांना म्हणून तर रामदास मला वाटते लग्नाच्या भोल्यावरून पळाले ना, म्हणून तर ते रामदास होऊ शकले. विवेकानंद, किती नावं, एक नाही दोन नाही हजारो नावं अशी आपल्याला सांगता येऊ शकतील. ही जी सगळी माणसं आहेत ना, ही संस्कार, मला वाटते सावरकरांचं वचन पण तुम्हाला माहिती आहे, चिमण्याचा काडी कावळ्याचा काडी जमवून केलेला संसार म्हणजे संसार असत नाही. तर तसे ते निघून गेले. त्यावेळेला मोदींची जिंची आई होती त्यांनी यांच्या वडिलांना बोलवलं. यशोदाबेनचे वडील हे शाळेत शिक्षक होते. त्यांना बोलवलं आणि सांगितलं की तुमच्या मुलीला घेऊन जा, तिला शिकवा आणि तिच्या पायावर उभी करा. त्याप्रमाणे यशोदाबेन या परत माहेरी आल्या, शिकल्या, प्रायमरी शिक्षिका झाल्या आणि निवृत्तीनंतर तुम्हाला मी म्हटलं तसं की हा अशोक भाई आणि यशोदा भाभी यांच्याबरोबर ते आता काही वर्ष तिथे राहत आहेत. अहमदाबादपासून 3-3.5 म्हणजे तासांचा प्रवास करून आम्ही तिथे पोचलेलो होतो. त्यांची दिनचर्या पूर्वी कशी होती आणि आज कशी आहे खूप फरक नाही पडला आहे. सकाळी लवकर उठायचं, चपाती आणि गूळ घ्यायचा, तो गाईंना घालत जायचं, देवळामध्ये जायचं. कितीतरी त्यांची जी काही ठरलेली असतील ती माझ्या एवढं लक्षातही नाही. घरी आल्यानंतर त्यांची पोथी, पुराण, गीता पूर्ण रोज वाचतात. आणि हे सगळं झालं की तोपर्यंत चहा, कॉफी, पाणी काही तोंडातही त्यांनी घेतलेलं नसतं. हे सगळं होत आहे. तो यशोदाबेन आता स्वतः पुढे आल्या. हसून त्यांनी आमचं स्वागत केलं. आम्ही गेलो तेव्हा त्यांच्या कानात एक असे काय म्हणूया असे लालसर रंगाचे खडे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो सगळा गुलाबी, ज्याला आपण म्हणूया ना, एक छान प्रभा पसरलेली होती. मला एकदम सूर्य आणि त्याच्या पत्नी त्यांच्या तेजाची आठवण झाली. अगदी शांत आणि मृदू आवाजात त्या माझ्याजवळ बसल्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुपारी थोडी विश्रांती घेऊन परत त्या संध्याकाळी बाहेर पडतात, निंद्राळ्या देवळामध्ये जातात. हां, राजकारणापासून त्या दूर आहेत, पण सामाजिक कार्यक्रमाला जर कोणी बोलवलं तर आजकाल त्या जातात, जरूर जातात. याच्याशिवाय राजकारणामध्ये नसल्या तरी बातम्या मात्र त्या ऐकतात, जगाचा कानोसा त्या घेतात. मात्र कोणतीही सिरियलमध्ये वगैरे त्या कधी गुंतत नाहीत. चौथी महत्त्वाची गोष्ट, मी जसं तुम्हाला म्हटलं की त्या गीता जगतात असं मला का वाटलं बरं? कारण मी जेव्हा गेले ना तेव्हा पहिल्यांदा म्हणजे मला ही अपेक्षाच नव्हती की मी एक वीरमाता आहे हे त्यांना माहिती झालं होतं. बिंदूजींच्याकडून कळलं असेल. त्यांनी माझं स्वागत तर केलं, आमच्याशी गप्पा मारल्या, भरपूर काय बोलल्या. त्यांना गुजराती चांगलं येतं ना, हिंदी खूप चांगलं येतं ना, इंग्लिश खूप चांगलं येतं. मात्र भाषेचा संबंध आलाच नाही, कारण मनं आमची एकमेकांना जुळलेली होती. मला त्यांना भेटायची खूप उत्सुकता होती. म्हणजे इलेक्शन होण्याच्या पूर्वी, पंतप्रधान होण्याच्या पूर्वी नरेंद्र मोदी जेव्हा मुंबईत आलेले होते त्या मंगलप्रभात लोढांच्यामुळे मला त्यांना भेटण्याचा योग आला होता, त्यांचं स्वागत करण्याचा योग आला होता. तेव्हा ते पंतप्रधान पदाचे फक्त उमेदवार म्हणून डिक्लेअर केलेले होते. आणि मग त्यांची जी चढती कमान त्यांच्या यशाची मला दिसत गेली ना, तेव्हा मला असं वाटत गेलं की नक्की ह्याच्या पाठी जशी त्यांची आई तिचं कौतुक होतं तशी यांची पत्नीसुद्धा असावी की जी व्रतस्थाप्रमाणे राहते. ती जे काय करते, तिची जी काय पुण्याई आहे ना, ती पुण्याई. तसं आम्हीसुद्धा देवाला नमस्कार करताना जसं मी रोज प्रार्थना करते की माझा जावई, मुलगी, नाती, जे कोण माझ्या ओळखी पाळखीचे त्या सगळ्यांचं रक्षण कर, कल्याण कर, तसं आम्ही पंतप्रधानांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो. कारण कित्येक वर्षांनी भारताला असा वेगळा पंतप्रधान मिळालेला आहे. मी BJPची आहे किंवा काँग्रेसची आहे म्हणून नाही बोलत आहे. एक भारतीय म्हणून आमच्या मनात जो स्वाभिमान त्यांनी जागृत केलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं किंवा आम्हाला असं वाटतं, माझ्यासारखे असंख्य जणं तुम्हाला असे भेटतील.
दुसरी गोष्ट अशी आहे की त्या आग ठेवून राहतात. मोदीजींना कुठेही उणेपणा येईल, कमीपणा येईल असं त्या वागतही नाहीत आणि बोलतही नाहीत. ना त्यांचे नातेवाईक ना कुटुंबीय तसे वागतात. कोणतीही अपेक्षा नाही. अगदी साधं घर, म्हणजे माझा जेवढा हॉल आहे ना तेवढ्यापेक्षा किंचित मोठा हॉल आणि किचन, एवढाच खालचा मजला, एवढाच वरचा मजला, अंगण नाही, अगदी छोटेखानी घर. त्या घरातच छोटंसं दुकान त्यांचे अशोकभाई चालवतात. पण मनाने मोठं असणारं हे कुटुंब. माझं त्यांनी स्वागत केलं, माझ्या अंगावर शाल पांघरली आणि म्हणाल्या, मेरा घर आज पावन हो गया. मेरा घर, मेरा नाही, हमारा घर, किंवा भावाच्या बरोबर राहतात, भावाच्या पुढे, मेरा घर आज पावन हो गया. थोड्या वेळाने बात निघाली सिक्युरिटीची. त्या म्हणाल्या, उसकी तो मुझे ज़रूरत नहीं है, ऊपर बैठा है ना मेरी रक्षा करने के लिए. पण गव्हर्नमेंटचं धोरण असेल, सिक्युरिटी तिथे असते, असू दे. पण आपल्यालाही खात्री पटते की खरंच या बाईला सिक्युरिटीची गरज आहे का. जसं सीता जेव्हा लक्ष्मण ती हरणाच्या मागे राम गेले आणि मग लक्ष्मण गेला आणि त्यांनी एक सीमारेषा आखली होती की ह्याच्या बाहेर येऊ नको बरं का, तुझी ही रक्षण करेल. तसं मला वाटतं किंवा द्रौपदीच्या हाकेला भगवान श्रीकृष्ण पटकन धावून गेला. तसं यांच्या आध्यात्मिक वृत्तीमुळे त्यांच्याभोवती ऑलरेडी कुंपण असं तयार झालेलं आहे की ज्याच्यामुळे त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत, पूर्णपणे सुरक्षित आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गीता असं सांगते की आपल्याला जे मिळालं ना, आनंद असेल, जे काही असेल ते इतरांना वाटा. सुदाम्याच्या पोह्याचं कौतुक का बरं कृष्णाला? सुदामा तर गरीब होता ना, पण त्याचे पोहेसुद्धा कृष्णाला गोड लागले. तसंच यांच्यासाठी मी जाताना काय बरं नेणार त्यांच्यासाठी? अरे तिला काय कमी आहे? कमी आहे म्हणजे पंतप्रधानांची बायको म्हणून मला नाही म्हणायचं आहे, दागदागिने साड्या ह्याच्याविषयी नाही बोलायचं आहे, पण केवढा प्रचंड अभिमान, स्वाभिमान, केवढा गर्व त्यांना महसूस होत असणार. खरं पाहायला गेलं तर ना, ते जेव्हा मुख्यमंत्री होते ना तेव्हा त्यांच्या घराच्या म्हणजे गावाच्या जवळ एक शक्तिस्थान आहे बरं का, तिकडे मोदी जरूर आले होते. मी सहज उत्सुकतेने त्यांच्या भावाकडे बघितलं आणि तेव्हा यांची गाठभेट झाली होती का असं मला विचारायचं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा यशोदाबेन म्हणाल्या, अरे मैं तो गर्दी में खड़ी थी, हजारों लोग उधर आए थे, उनमें से मैं एक थी, वो मुझे कैसे पहचानते? मैंने तो उनको पहचान लिया, वो मुझे कैसे पहचानते? कंठे तर मुख्यमंत्री होते. इतकी निर्लोभी, निगर्वी अशी ही स्त्री. मी जसं म्हटलं की गीता सांगते की सगळ्यांना जे काही आहे ते लुटा, आनंद लुटा. तशा ह्या आनंद लुटणाऱ्या आहेत. कारण त्यांच्याकडे मी जाताना ग्रीटिंग्स, माझ्याकडे खूप अप्रतिम अशा प्रकारची मी ग्रीटिंग्स बनवते आणि मी नुसती ग्रीटिंग त्यांच्यापुरतं नव्हतं घेऊन गेले. त्यांना म्हटलं, यशोदाबेन जिधर जिधर आप जाएगी ना, किसी भी बच्चे को कुछ आपको तोहफा देना है या किसी के घर जाना है तो इसमें से कोई भी आप लेकर जा सकती है और अपनी तरफ से दे सकती है. नाव बिव काही लिहिलं नव्हतं मी त्याच्यावर. एक गिफ्ट मी त्यांना काय देणार होते? माझा कष्ट, माझ्या कष्टाची मी त्यांना भेट देणार होते ना, माझ्या कष्टाची मी भेट देणार होते. साडी, पैसा, अडका त्यांना काही नकोच आहे, त्याच्यात त्यांना मोहच नाही आहे जरासुद्धा. त्यांनी ती कार्डं बघितली आणि अगदी मी म्हटलं ना निरागसपणे त्या बोलल्या, अरे अनुराधाजी मैं तो ऐसा नाही बना सकती. याची तर मला अपेक्षाच नव्हती. पण त्याच्या पुढे त्यांनी काय केलं ते बघा. जे आपल्याला आवडलं आहे अतिशय पुन्हा पुन्हा बघितलं, कौतुक केलं, हात फिरवला आणि मग आजूबाजूच्या बाळगोपाळांना आणि सिक्युरिटीला बोलवलं आणि सगळ्यांना देऊन वाटून टाकली आणि आपल्यासाठी एक दोन फक्त ठेवून घेतली. मला असं वाटतं आहे की त्या ज्या प्रकारचं जीवन जगतायत ना, त्यांचं जे एक निष्ठा आहे, व्रत आहे, तप आहे, त्याचा फायदा म्हणजे मोदीजींना मला कुठेही कमी लेखायचं नाही आहे. पण स्त्री ताकद आपण कमी लेखता कामा नये. तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात असा अगर नसा, तुम्ही एखाद्या कंपनीच्या उद्योगपती असा अगर नसा, उद्योगपती असा अगर नसा, पोलीस इन्स्पेक्टर, सैन्यातले अधिकारी, पायलट, फायटर पायलट, येस गुड, आम्ही प्रगती करतोच आहोत. पण जसं आपण म्हणतो की जोहार केला त्या बायकांनी, कित्येक बायका इतिहासामध्ये अशा होऊन गेल्या की ज्यांनी अशा प्रकारे, मीराबाई, संत मीराबाई असतील, आणखीन कोणी असेल, अनगिनत जनाबाई, प्रत्यक्ष पांडुरंग येत होता ना तिच्याबरोबर दळायला. ही ताकद असते, भक्तीमध्ये ताकद असते, तुमचा फक्त विश्वास पाहिजे. असं भक्तिभावानं कृष्णाला आळवणाऱ्या, देवाची प्रार्थना करणाऱ्या, आणि मला असं वाटते त्यांची प्रार्थना नक्कीच काही ना काही प्रमाणात नव्हे तर 100% मोदीजींना बळ पुरवत असेल. म्हणून सगळ्यात लोकप्रिय नेता हे स्थान ते करू शकले आणि आमच्या सगळ्यांचा, ज्याला आपण एक म्हणतो ना की एक भविष्याकडे एक आम्हाला आदर्शवत नेणारा असा कोणतरी माणूस मिळाला.
माणूस मिळाला की ज्याच्यामध्ये आम्ही भारताचं उज्ज्वल भविष्य बघू शकतो, अशी कोणतरी व्यक्ती मिळाली. या व्यक्तीच्या मागे जसे पायातले दगड अशा भक्कमपणे उभ्या असणाऱ्या अशा या यशोदाबेन मला खूप खूप भावल्या. खूप म्हणजे खूपच भावल्या. मला असं वाटते मी सैनिकांच्यावर लिहिते, सगळ्यांना माहिती आहे. पण एक मध्ये कॉलम होता माझा, त्याच्यामध्ये मी अशा वेगळ्या, नाव तुम्हाला उलटं दिसेल, हे मी पुस्तक लिहिलं होतं. ते यशोदाबेनसारख्या अगदी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नव्हे, अगदी घरगुती पण अगदी काहीतरी वेगळं करणाऱ्या अशा स्त्रियांच्या गोष्टी लिहिल्या होत्या. आणि त्याचप्रमाणे आठवणी दाटतात असं ह्या पुस्तकाचं नाव आहे. त्या आठवणी दाटतातमध्ये अशा असंख्य गोष्टी म्हणजे कशा असतात बघा, मनाच्या गाभाऱ्यात मोजक्या आठवणी, काही सुखावणाऱ्या, काही दुखावणाऱ्या, काही खुपणाऱ्या तर काही मनात दरवळणाऱ्या, अशा याच्यात मी कैद केले आहेत. त्याच्यामध्ये या भेटीचं मी जरूर वर्णन केलेलं आहे. आणि आम्ही अशा वेगळ्या आपल्या आसपास वावरणाऱ्या अनेक, त्यांच्यातील वेगळेपण आणि असामान्यत्वाचा शोध आपल्याला आयुष्याला समृद्ध करतो असं हे पुस्तक. तुम्ही पुढच्या जेव्हा महिला दिनाच्या दिवशी नॉट नेसेसरी की कोणाला तरी बोलवून त्यांचं हे केलं पाहिजे, तुमच्या आपापसात ही पुस्तकं वाचा. तुम्हाला जाणवेल की आपली ताकद वाढलेली आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार करण्याच्या पूर्वी हे 2 त्यांचे फोटो, अर्थातच हा फोटो मला वाटते वंदन करणारा हसतमुखाने, आणि हा फोटो पब्लिक इमेज, तुम्ही कुठेही गेलात त्यांचं नाव टाकलं की हा फोटो तुम्हाला दिसतो. दोन्ही चेहरे बघा, सात्विक, समाधान, असं परिपूर्ण अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व मला खूप भावलं. आणि मला असं वाटलं की त्यांना हे नको आहे, मलाही प्रसिद्धी नको आहे, पण आपल्याला हे सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून आपल्या भेटीला आले. पायातले दगड व्हायलासुद्धा आपल्याला आवडलं पाहिजे म्हणून हा खटाटो. महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार.